जळगावातील श्यामनगर परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। गेल्या 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती। शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती समोर येते। वीज नसल्याने नागरिक हैराण आहेत। जळगाव जिल्ह्यातील पिंपळा शिवारात असलेलं श्यामनगर या श्यामनगर परिसरातील जे वीज पुरवठा आहे गेल्या 30 तासापासून खंडित झाला आहे। त्यामुळे श्यामनगर परिसरातील नागरिकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार या ठिकाणी की लाईट जे आहे, वीज पुरवठा जो आहे तो खंडित झाला आहे, किती वाजेपासून लाईट नाही या ठिकाणी? खालची लाईट नाही भाऊ, 2 दिवस होऊन गेले लाईटला। आता काय सांगून सांगून बी बोलून बोलून बी जीव थकलाय माझावाला। मी तर काम करून चणाली, मला वाटतच नाही उभं राहावं। मी आत्ताच खालीच बसली। येते जाते पण रात्रात आम्हाला झोप नाही आहे डोळ्याला। आणि घरामध्ये सुद्धा लहान मुलं आहेत, लहान मुलांना बी खूप अशी तकलीफ होतीये, म्हाताऱ्या माणसांना बी तकलीफ होती। खूपच त्रास करावा लागतोय, कारण की आमच्या घरात खूप लहान मुलं आहे, ते खूप त्रास देतात। 1-2 रात्र तर आम्ही झाले झोपलेलेच नाही। कालची रात्र आणि आता मग मागच्या हप्त्यातही रात्रभर लाईट नव्हती। या संदर्भात कोणाला तक्रार केली तुम्ही? नाही, फक्त MSCB वाल्यांनाच फोन लावले, जे आहे इथले बाहेर, पण ते फोननेच उचलला नाही त्यांनी रात्रीचा। त्याच्यामुळे मग काही केलंच नाही। नंतर मग वाटतंय काम चालू आहे खांबे वगैरेचं, तर ते करताय, पण लवकरात लवकर करावं त्यांनी। उन्हाळ्यामध्ये हा जो त्रास होतो तो होणार नाही, तर त्यांनी आमची एवढी प्रार्थना आहे की MSCB वाल्यांकडे की तुम्ही आमच्यात लवकरात लवकर तुम्ही काळजी करून ही लाईटचं चालू करावे। वीज पुरवठा हा सुरळीत द्यावा अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। नंदुरबार जिल्ह्यात घरगणनेला सुरुवात करण्यात आली आहे। जिल्ह्यात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालाय। या 3,500हून अधिक प्रगणक घराघरात पोहोचलेत। मोबाईल ॲपद्वारे कुटुंबांची माहिती संकलन प्रक्रिया वेगात सुरू आहे। पारदर्शक जनगणनेसाठी प्रगणकांची जिल्हाभरात मोठी कसरत आहे। नंदुरबार शहरातील रेल्वे वसाहतमध्ये जे प्रगणकाचे काम करत आहे, सर्वात आधी कुटुंबाला घर येऊन आम्ही इमारत क्रमांक व घर क्रमांक जो असतो तो देण्याचे काम करतो। त्यानंतर मग कुटुंबात गेल्यावर जी इमारतीची स्थिती त्यावर आधारित जे सुरुवातीचे प्रश्न आहे ते विचारतो। नंतर परिवारावर आधारित जे प्रश्न आहे ते कुटुंबाला विचारत असतो। आम्ही प्रगणकांच्या वरती जे पर्यवेक्षक आहे ते आमच्यावर नियंत्रण असतात। त्या पर्यवेक्षकांच्या वरती जे CO साहेबांचं नियंत्रण आहे, ही माहिती आम्हाला 14 जून पर्यंत जी पूर्ण करायची आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।